नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात की ट्रॅक्टरवर चालणारं जे काही पेरणी यंत्र आहे, ह्याच्यामार्फत आता बरेच लोक की पेरणी केली जाते. पहिला बैलजोड्या असायच्या, बैलजोडीच्या साहाय्याने मशागतीची आणि पेरणीची कामं व्हायची. मात्र आता बैलजोड्या गावोगावी नाहीत. त्याच्यामुळं या ट्रॅक्टरशिवाय आता पर्याय उरलेला नाही. तर याचे असे अनेक फायदे आहेत की कमी वेळेमध्ये की जादा क्षेत्रावरती पेरणी केली जाते, क्षेत्र उरकलं जातं. दुसरं की याच्यामध्ये जे काही पुढं फण आहेत, ते पेरणीचे जे काही अंतर आहे, ते पेरणीचं अंतर हे आपण कमी जास्त करू शकतो. म्हणजे 12 इंचाची पेरणी, 16 इंचाची, 18 इंचाची, 20 इंचाची अशी त्या फणाचे आपण त्या अंतर ॲडजस्ट केलं की आपली त्या प्रमाणात पेरणी होती. तिसरं की खत आणि बियाणं हे पेरलं जातं. याच्यामध्ये की खत पण पेरलं जातं, बियाणं पेरलं जातं. खत पहिल्यांदा पेरलं जातं, त्याच्यावर थोडी माती पडते, त्याच्यावरती बी पडतं. त्याच्यावर ते जे काही बियाचं जे मूळ सुटणार आहे, हे खतावरती जातं आणि आपल्या ऊसाची पिकाची वाढ चांगली होती. तर हे असं की सर्व प्रकारचे ह्याच्यामध्ये बी पेरलं जातं आणि अशी आपली हे बहुउद्देशीय हे जे काही तुमचं पेरणी यंत्र आहे, याचा शेतकऱ्यांनी वापर करून पेरणी करणं गरजेचं आहे. तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.